सकाळी कामावर आलो, आम्हाला पूर्वसूचना न देता डायरेक्ट आम्हाला गेटच्या बाहेर काढलं. आम्ही 60 वर्ष सांगितलं तर चालेल आम्हाला, आम्ही मान्य करतो, पण आम्हाला काहीतरी तुम्ही द्यायला पाहिजे. तेव्हा निवडून मान सन्मानाने आम्हाला तुम्ही बाहेर काढायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट असेच बाहेर काढता. आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर जे काय असतं ते शासनाने द्यायला पाहिजे. आणि ही कंपनी शासनाच्या ताब्यात आहे. शासनाने आम्हाला ते काहीतरी निर्णय द्यावा. वर्षापासून जे लोक काम करतात, 17-20 वर्ष लोक इथं काम करतात, त्यांना काही न मोबदला देता तुम्ही असेच काढता. त्यामुळे शासनाने त्याच्यावर लक्ष द्यावं. त्याला काल आम्हाला सांगितलं का उद्या कामाला अचानक आम्हाला कामावर काढलेलं. आता 2005 पासून आम्ही काम करतो. आता अचानक काल आम्हाला सांगितलं का उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका. आज आलो तर आम्हाला कामावर काय घेतले नाही. बरेच वर्ष आम्ही आता अनेक वर्षाचं काम केलेलं आहे. तर कोळंबे बोलतो. 7 वर्ष झाली, पण आम्हाला काही लेटर पण नाही दिला. डायरेक्ट कामावरनं कमी केलेलं आहे. तर आम्हाला काही पुन्हा फळाची पकडी मिळावी ही आमची इच्छा आहे. 12 वर्ष आम्ही काम करतो इथे. आता 12 वर्ष झाले. का आयुष्य आम्ही इथे झालो. तर डायरेक्ट काय सरकारपट्टी काढलं आहे. आम्ही पुढं काय करणार? आता कुठे जाणार? काय करणार? काही हिशोब न देता डायरेक्ट काढलं. आम्हाला 7 वर्षाची सेवानिवृत्ती केल्याबद्दल ते सेवानिवृत्ती द्यावा. आणि आम्हाला कामावर असूनच आम्हाला बाहेर काढले. त्यामुळे त्यांनी आमची काय असेल पुढची सेवानिवृत्ती देण्याची हे त्यांनी आम्हाला द्यावा. 2006 पासून एन डी स्टुडिओमध्ये आहे आम्ही सर्व लोक. आणि आमचे नितीन दादा जे होते ते गेले आणि महाराष्ट्र शासन कोण त्यांनी घेतलेले आहे. आणि ते आम्हाला हाकलून लावले. 60 वर्ष झाले म्हणून आम्हाला ते काही देत नाही. म्हणतात नाही, गेटवर नाही घ्यायचं नाही आहे तुम्हाला. आम्हाला अडवतात त्यांचे सिक्युरिटी आणि येऊन देत नाही आहे. ही पद्धत कुठली? 20 वर्ष सर्व्हिस करतो आम्ही. 20 वर्ष मला काय येणार? कुठे जाणार आम्ही? याचा विचार करावा. म्हणजे जे कोण इथं आहेत एन डी स्टुडिओ चालवायला घेतली त्यांनी तो विचार करून आम्हाला काय ग्रॅज्युटी मिळेल ती त्यांनी द्यायला पाहिजे. आम्ही घ्यायला मान्य आहेत. आम्ही आत्तासुद्धा काम करू शकतो. समजा हे आमच्या वयाप्रमाणे काय मोठा वजन तर नाही उचलू शकत, पण जो आहे नेहमीचा काम तो आम्ही करू शकतो. कोण हे आमचे काय लोडिंग ते करू शकतात ना, आत्ता पण करू शकता. पण ते होता नाही, 60 वर्ष झाली. बरं चला तुमचा नियम आहे 60 वर्षाचा, ठीक आहे. पण त्याने आम्हाला काय देत नाही. कारण कालच्यापासून हाकलून लावले मध्ये गेटवरून. म्हणजे असे एक प्रकारे दादागिरी झाली आहे. आणि आम्हाला होता नाही तुम्ही इथं यायचं नाही, गेटच्या आत यायचं नाही. ठीक, आमचा विचार कोणीच करत नाही. सिक्युरिटीनं त्या लोकांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे ते करतात. तर जे पुढं कोण त्यांचे साहेब लोक आहेत ते येत नाही, आम्हाला सांगत नाही, काय नाही. 2-2 दिवस आम्ही घरी आहेत घेत नसल्यामुळे.